कोई सहारा है एक नाम जो तेरा सहारा, जब तेरा ना हो कोई किनारा, है एक नाम जो तेरा किनारा। जब तू सोचे निर्बल है तो एक नाम जो होगा तेरा बल, यीशु नाम, यीशु नाम। पुकारो तुम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। पुकारो तुम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। जब अपनों ने छोड़ा तुझे, है एक नाम जो सीने से रखता तुझे। जब तेरे शत्रु घेरे तुझे, है एक नाम बचाएगा जो तुझे। सबने कहा होगा तेरा अंत, है एक नाम कहता है अब शुरू, यीशु नाम, यीशु नाम। पुकारो तुम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। पुकारो तुम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु For a few days I did not preach, and then I was operated, as you know, and then many of you have prayed and supported us for operation. आणि काही दिवस मी आपल्यासमोर येऊ शकलो नाही. माझं ऑपरेशन झालेलं होतं, शस्त्रक्रिया झाली होती आणि त्या कारणामुळे मी त्या ठिकाणी संदेश देऊ शकलो नाही. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी आमच्यासाठी प्रार्थना केली, आमच्यासाठी मदतीसाठी धावून आले. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. Yesterday the 1 month is completed, the set period of doctors, and today I
came back to share the word to you. आणि कालच डॉक्टरांनी नेमून दिलेला 1 महिन्याचा काळ पूर्ण झालेला आहे, म्हणून आज देवाचे वचन घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. May God bless you and use you mightily, and let His grace continue to haunt you and your families. देवाची कृपा आपल्या सर्वांवर असो, आपल्या परिवारावर त्या ठिकाणी असो, ही आमची प्रार्थना. Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ through Mahanaim Ministries. महानायम मिनिस्ट्री तर्फे आपल्या सर्वांना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. We are glad to bring this program to you, and definitely God will bless you and bless each one who hears this, and try to forward it to many people, that as many as people may be blessed through this program. आणि हा कार्यक्रम आपल्या समोर घेऊन येताना महानायम मिनिस्ट्रीज तर्फे आम्हाला आनंद होत आहे. आणि हा कार्यक्रम इतरांपर्यंत आपण प्रोत्साहित करा, पुढे त्यांना द्या आणि अनेकांना त्याद्वारे आशीर्वाद मिळो, हीच आमची प्रार्थना आहे. Whole world is concerned about corona. आणि संपूर्ण जग आज कोरोनाच्या बाबतीमध्ये चिंतेमध्ये आहे. Everywhere people are gripped with the fear of this virus. आणि या व्हायरसमुळे अनेक लोकांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे. It started with one place, and it did not limit there. It started spreading out. आणि एका व्यक्तीमध्ये तो पसरून त्यांनी तो थांबला नाही, तर तो आज अनेक ठिकाणी पसरत आहे. And it's spread all over the world. आणि संपूर्ण जगामध्ये तो आज पसरलेला आहे. Today, as people are filled with the fear, आज बघतो की आपण संपूर्ण लोक त्या भीतीने आज ग्रासलेले आहेत. let us definitely find the cause of it. Why corona? आणि म्हणून आज आपण त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करूया, का कोरोना. And we are going to see it from the Bible. आणि पवित्र शास्त्रातून आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया. God spoke with human beings. देवाने मनुष्यासोबत त्या ठिकाणी तो बोलला. That's why the word of God is Bible. आणि म्हणूनच देवाचं वचन पवित्र शास्त्र हे आपल्याला मिळालं. And in the Bible we see the word of God speaking to each of us. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये, या बायबलमध्ये आपण पाहतो की देवाचं वचन आपल्या प्रत्येकासोबत बोलतं. So let us turn to the book of Chronicles. आणि इतिहासाच्या पुस्तकाकडे आपण जाऊया. First Chronicles. पहिले इतिहास. And see the pestilence which took place in Israel. आणि इस्रायलमध्ये घडलेली एक घटना आपण पाहणार आहोत. Let's turn to 21st chapter of First Chronicles. पहिले इतिहास त्याचा 21वा अध्याय आपण पाहणार आहोत. Let us read from verse 14. आणि त्याच्या 14व्या वचनापासून आपण वाचूया. Verse 14 says, 14 वचन म्हणतं, So the Lord sent pestilence upon Israel, and there fell of Israel 70,000 men. मग परमेश्वराने इस्रायलात मरी पाठवली आणि त्याच्यातले 70,000 लोक पडले. So this pestilence is moving and then taking thousands of people. आणि आपण पाहतो ही मरी त्या ठिकाणी पसरलेली आहे आणि हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. Then verse 15 says, 15 वचन म्हणतं, And God sent an angel unto Jerusalem to destroy it. देवाने यरुशलेमाचा नाश करण्यास एक देवदूत पाठविला. As he was destroying the Lord, behold, and he repented him of the evil, and said to the angel that destroyed, It is enough, stay now thine hand. And the angel of the Lord stood by the threshing floor of Ornan the Jebusite. तेव्हा या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले. तो त्याचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणाऱ्या देवदूतास तो म्हणाला, आता पुरे कर, आपला हात आटोप. त्या समयी परमेश्वराचा दूत अर्नोन यबुसी याच्या खळ्यानजीक होता. Then verse 16 says, And David lifted up his eyes and saw the angel of the Lord stand between the earth and the heaven, having drawn sword in his hand, stretched out over Jerusalem. Then David and the elders of Israel, who were clothed in sackcloth, fell upon their faces. 16 वचन म्हणतं, दाविदाने वर दृष्टी केली, तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमावर उगारून आकाश व पृथ्वी याच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले. तेव्हा दावीद
व वडीलजन यांनी दंडवत घातले. त्यावेळी त्यांनी गोंताट धारण केले होते. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Beloved, here in verse 14 we read that, so the Lord sent pestilence upon Israel, and there fell of Israel 70,000 men. प्रियांनो, आपण 14 वचनामध्ये पाहतो, मग परमेश्वराने इस्रायलात मरी पाठवली आणि त्यांच्यातले 70,000 लोक पडले. You know, Israel was under the judgment of God. आपण पाहतो की इस्रायल देश आहे हा परमेश्वराच्या त्या ठिकाणी न्यायत्वाच्या खाली आला. Why? का? Why do you think Israel, many of them died? आणि इस्रायलातले इतके लोक का मरण पावले, तुम्हाला काय वाटतं? Is there any cause for it? त्यासाठी काही कारण आहे का? Definitely there is cause. हो, निश्चित त्यासाठी कारण आहे. What is the cause? मग काय कारण आहे? You see, Israel committed sin. इस्रायलाने पाप केलं. If you read even 2 Samuel or even 1 Chronicles, we find that Israel supported Absalom, and then one more Sheba who stood against David. आणि आपण पाहतो की इस्रायलाने अबशलोमाला त्या ठिकाणी प्रोत्साहन केलं. शेबा विरुद्ध त्या ठिकाणी त्याच्या बाजूने ते उभे राहिले आणि त्याद्वारे त्या ठिकाणी हे संकट त्यांच्यावर आलं. So the injustice was supported by Israel. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी त्यांनी अन्याय पण इस्रायलद्वारे त्या ठिकाणी झालेलं होतं. So what is the cause? The cause is sin. मग कारण काय आहे? तर त्याचं कारण हे म्हणजे पाप हे आहे. You and I sometimes may not sin, and we may not accept saying I have sinned. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही आणि मी आपण हेच करतो की आपण कबूल करत नाही की आपण पाप केलेलं आहे. Even if we don't commit sin, if you support sin, it is equivalent to committing sin. आणि जर आपण त्या ठिकाणी पापाला जर आपण त्या ठिकाणी पाठिंबा देतो तर ते पाप केल्यासारखंच आहे. So that is the reason we need to examine ourselves. आणि म्हणून आपल्याला स्वतःची परीक्षा करण्याची गरज आहे. Lord, why Corona is devastating and the whole land is completely affected? आणि म्हणून आपल्याला देवाला विचारण्याची गरज आहे की प्रभू, का हा कोरोना संपूर्ण जगामधून पसरून त्या ठिकाणी नाश करत आहे लोकांचा. Everyone need to go on their knees and keep praying for the cause of it. आणि म्हणून ह्या कारणासाठी प्रत्येकाने आपल्या गुडघ्यावर येऊन देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे. We need to examine ourselves. आपल्या स्वतःचं स्वपरीक्षण करणं गरजेचं आहे. And then we need to see whether sin is somewhere affecting us, and are we supporting sinful injustice? किंवा आपण स्वतः कुठे पाप करत नाही किंवा पापाला आपण पाठिंबा देत नाही, या गोष्टीकडे सुद्धा आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. And then verse 15 says, 15 वचन म्हणतं, and God sent an angel unto Jerusalem to destroy it. देवाने यरुशलेमचा नाश करण्यास एक देवदूत पाठविला. So Jerusalem was judged, and whole Israel was judged. आणि संपूर्ण इस्रायल किंवा यरुशलेम त्यांचा न्याय ह्या ठिकाणी झाला. Jerusalem was capital, and the whole Israel also was affected, and terribly it was affecting. आणि यरुशलेमवर त्या ठिकाणी त्याचा प्रभाव पडला आणि संपूर्ण इस्रायल देशही त्याच्यामध्ये त्या प्रभावाखाली आला. Today we need to examine why this is spreading so much. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीचं परीक्षा करणं गरजेचे आहे की हे सगळीकडे का पसरत आहे. Many innocent lives are being claimed, and many are dying. आणि कितीतरी लोक त्याच्याद्वारे ग्रासित झाले आणि कितीतरी लोक मरत आहेत. We need to come to the Lord who can stop it. आणि म्हणून आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये जाणं आहे जो हे सगळं थांबवू शकतो. It is only the Lord who can stop it. आणि फक्त परमेश्वरच आहे जो हे थांबवू शकतो. He only has control over it. आणि त्याचाच या संपूर्ण गोष्टीवर नियंत्रण आहे. Nothing else, nothing will stop it. आणि दुसरी कुठलीच गोष्ट हे सगळं थांबवू शकणार नाही. Now let's turn to 1 Chronicles 21st chapter. आणि पुन्हा एकदा पहिले इतिहासाच्या 21व्या अध्यायाकडे आपण जाऊ. Let's read verse 2. आणि त्याचं दुसरं वचन आपण वाचूया. And David said to Joab, दाविदाने योआबास व त्याच्या इस्रायला सरदारास सांगितले, the rulers of the people, go number Israel from Beersheba even to Dan. जा
बेरशेबापासून दानापर्यंत इस्रायलाची मोजदाद करून मला कळवा, म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. And bring the number of them to me that I may know it. म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. You see, here David is provoked by Satan. आणि या ठिकाणी आपण पाहतो की सैतानाने दाविदाला भुरळ घातलेली आहे. And then David wants to know the number. आणि म्हणून दाविदाला ती संख्या जाणून घ्यायची आहे. So David's personal sin is also a cause for this pestilence. आणि या मरीसाठी दाविदाचं वैयक्तिक पाप सुद्धा कारणीभूत आहे. He was the leader, he was the king, his sin also was the reason. तो पुढारी आहे, तो राजा आहे आणि म्हणून त्याचं पाप सुद्धा या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. Today, whether we are leaders or we are ordinary members or we are common people, definitely we need to check ourselves whether we are causing this problem. भले आपण पुढारी असू किंवा सामान्य व्यक्ती असू, आज स्वतःची परीक्षण करण्याचं गरज आहे की मी स्वतः या सगळ्या गोष्टीला कारणीभूत नाही ना. Beloved, what is the David's sin then? मग दाविदाने असं नेमकं कोणतं पाप केलं होतं? It's lurking and it's very subtle, very deceptive, and it is not very clear. आणि आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये फार स्पष्टरित्या ते पाहायला मिळत नाही, But it's very clear. पण या ठिकाणी ते दिसतं. What is that? काय आहे? Number one, it is a pride of achievements. आणि पहिलं आहे की जे काय त्यांनी मिळवलं होतं त्याविषयीचं घमंड. David wants to know the number of the people because he has achieved so much, he has conquered so many wars, he has gone to so many kings and then defeated them and brought spoil and then everything. आणि आपण पाहतो की दाविदाने अनेक युद्ध लढली, अनेक प्रदेश त्या ठिकाणी कब्जा केले होते आणि अनेक प्रदेशांवर त्याचं राज्य होतं आणि तेवढं सगळं करून त्यांनी इतका नाश केलेला होता की ते सगळं त्याच्या सत्तेखाली आलेलं होतं. So we need to check whether we are somewhere giving pride to our achievements. आणि म्हणून आपल्याला ते बघण्याची गरज आहे की जे काय आपली मिळकत आहे त्याविषयी आपल्याला कुठे घमंड तर नाही ना. If at all we have given place somewhere in the corner of our heart, definitely we are the cause of it. आणि म्हणून जर त्या गोष्टीला आपण आपल्या अंतःकरणामध्ये कुठेतरी स्थान देतो तर निश्चित या मरीसाठी आपण सुद्धा कारणीभूत ठरतो. Then we also see that David was full of pride about their spoils and whatever they brought, so much they brought from different kingdoms. आणि दाविदाने वेगवेगळ्या राजांकडून त्यांना हरवून जे काय त्याने मिळवलं होतं, ज्या गोष्टींवर त्याचा ताबा होता, त्या सगळ्या गोष्टीविषयी त्याला गर्व होता. And then thirdly we see that pride of property, pride of accounts, pride of everything which he has done. आणि जे काही त्याची संपत्ती होती त्या संपत्तीविषयीचं त्याचं घमंड सुद्धा या तिसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. Yes, for some of us unknowingly we have the pride of property. आणि आपल्यातलं असतील किती जण असे असतील की ज्यांना आपल्या संपत्तीबद्दल घमंड असेल. For unknowingly we have the pride of stocking. We have lot of stock. Nothing can come against us and all that. आणि न कळत आपल्याकडे त्या गोष्टी असतात की सगळ्या गोष्टीचा आपण पुरवठा करून ठेवतो, जमा करून ठेवतो की अशी कुठलीच गोष्ट माझ्याकडे येणार नाही जी मला त्या ठिकाणी हानी पोहोचवू शकेल. Whichever these things, they are very subtle, cunning, coming inside and then capturing us. आणि ह्याच गोष्टी हळूवार रीतीने आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याकडे येऊन त्या ठिकाणी आपला ताबा घेतात. So King David was definitely captured by these things. आणि दावीद राजा निश्चित या सर्व गोष्टींद्वारे त्या ठिकाणी ग्रासित झालेला होता. Now Joab, the captain of King of David, आणि या ठिकाणी आपण पाहतो की दाविदाच्या सैन्याचा सरदार, he is counseling in third verse. आणि तिसऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी समुपदेशन करत आहे. And Joab answered the Lord, make his people 100 times so many more as they be, but my lord the king, are they not all my lord's servants?
Why then doth the Lord require this thing? Why will he be cause of trespass to Israel? जवाब म्हणाला, लोक कितीही असोत, परमेश्वर त्यास शतगुणित करो, पण माझे स्वामीराज हे सर्व स्वामीचे दास आहेत ना. माझे स्वामी असे कराव्यास का सांगतात? इस्रायलवर दोष आणण्यास त्यांनी कारण का व्हावे? See, David was counseled, but David was not ready to listen to him. आणि दाविदाला त्याने समुपदेशन केलं, पण दाविदाची त्याची ऐकण्याची तयारीच नव्हती. This humble counsel and this humble request was rejected, and he became, as it is written here, David became cause of trespass to Israel. आणि म्हणूनच दाविदाने त्याची कुठलीही गोष्ट न ऐकल्यामुळे दावीद हा स्वतः इस्रायलवर मरी येण्यासाठी कारणीभूत ठरला. So David also becomes the cause of it. People also become the cause of it. आणि दावीदही त्या गोष्टीसाठी कारण ठरला आणि त्या ठिकाणचे लोकही त्या गोष्टीसाठी कारण ठरले. That is why, आणि म्हणून as David said, we have to say today, जसं दाविदाने म्हटलं, आपल्याला हे म्हणण्याची गरज आहे, we have to repent. आपल्याला पश्चाताप करण्याची गरज आहे. And let's read verse 17. 17 वचन आपण वाचणार आहोत. And David said unto God, दावीद देवास म्हणाला, is not that I commanded the people to be numbered, even I it is that have sinned and done evil indeed, but as for these sheep, what have they done? Let thine hand, I pray thee, O Lord, my God, be on me and my father's house, but not on thy people, that they should be plagued. लोकांची मोजदाद करावयाची आज्ञा करणारा मीच ना. मीच हे पाप केले आहे, मीच हे दुराचरण केले आहे. या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा, तुझ्या लोकांवर तो पडून त्यांचा नाश होऊ नये. Today we need this. आपल्याला आज ह्या प्रार्थनेची गरज आहे. A honest confession before God. देवाच्या समोर एक प्रामाणिक कबुली. David is coming and honestly confessing before God. दावीद परमेश्वरासमोर येऊन प्रामाणिकपणे या सर्व गोष्टी कबूल करत आहे. He is saying, Lord, it is not the people who are responsible for this, but myself is responsible for this sin. आणि तो देवाला म्हणतो की प्रभू, लोक नाही, पण या सगळ्या गोष्टीसाठी मी कारणीभूत आहे. That is why let your hand fall upon us, fall upon our family, not on the people. आणि म्हणून प्रभू, तुझा हात माझ्या परिवारावर पडावा, बाकीच्या लोकांवर नाही. Let's also read 16th verse. Very interesting, very nice. 16 वचन सुद्धा आपण वाचूया, फार त्या ठिकाणी महत्वाचं आहे. And David lifted up his eyes and saw the angel of the Lord stand between the earth and the heaven, having drawn sword in his hand, stretched out over Jerusalem. Then David and the elders of Israel, who were clothed in sackcloth, fell upon their faces. दाविदाने वर दृष्टी केली, तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमावर उगारून आकाश व पृथ्वी याच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले. तेव्हा दावीद व वडीलजन यांनी दंडवत घातले. त्यावेळी त्यांनी गोंडताट धारण केले होते. You know, they are wearing sackcloth. त्यांनी गोंडताट धारण केले होते. Who are wearing? कोणी घातले होते? It's not only King David, फक्त दावीद नाही, but the elders also. पण त्याचे जे वडीलजन होते त्यांनी सुद्धा. They are representing the whole country, and then they are wearing the sackcloth. संपूर्ण राष्ट्राचं प्रतिनिधित्व ते करत होते आणि म्हणून त्यांनी ते गोंडताट नेसले होते. What does this sackcloth mean? मग या गोंडताटाचा अर्थ काय होतो? It is type of expressing our repentance before God. तर हा एक प्रकार आहे की परमेश्वरासमोर आपलं प्रायश्चित्त किंवा आपला पश्चाताप व्यक्त करण्याचं. It's saying, "Oh Lord, I am humbling myself before you." आणि हे म्हणणं आहे की प्रभू, मी
तुझ्या समोर स्वतःला नम्र करतो. Not as a leader I am alone, but we are all together, elders of the whole country, representing the whole country. We will humble ourselves and we will turn unto you, Lord. आणि प्रभू एक पुढारी म्हणूनच नाही तर संपूर्ण देशाचे प्रतिनिधी म्हणून तुझ्या सानिध्यामध्ये येऊन आम्ही तुझ्या समोर लीन आणि नम्र होतो. Today, do we have this humbleness? आज आपल्याकडे ती नम्रता आहे का? If we humble ourselves and pray for our country, definitely our country will be healed and we will see a greater healing coming upon our country. आणि देवाच्या सानिध्यात अशा रीतीने आपण जर नम्र झालो तर परमेश्वराचं आरोग्य आपल्या देशावर उतरेल आणि एक महान आरोग्याने भरलेला देश आपण आपल्याला त्या ठिकाणी बघू शकतो. As a nation, we need to kneel down before God. एक देश म्हणून आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये येण्याची गरज As a आहे. people of God, we need to cry unto God. देवाचे लोक म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये येऊन देवाकडे आपल्याला रडण्याची गरज आहे. Say, Lord, here we are. देवाला म्हणण्याची गरज आहे की प्रभू आम्ही इथे आहोत. Yeah, we have committed sin against you. प्रभू आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केला आहे. Right in our hearts, we are full of pride of the things which we have achieved. आणि जे काही आमची मिळकत आहे प्रभू त्याविषयी आम्ही गर्व केला. We are full of pride of our bank balances. प्रभू आमची जी काही बँक बॅलन्स आहे त्याविषयी आम्ही गर्व केला. We are full of pride of our assets and whatever we have achieved. आणि जे काही आमची मिळकत आहे जे काही आम्ही मिळवलेलं आहे कमवलेलं आहे त्याविषयी आम्ही घमंड केलं. Forgive us, O प्रभू God. आम्हाला क्षमा कर. We render not only clothes but also our heart. प्रभू आमचं मनच नाही प्रभू आमचे कपडेच नाही पण आमचे मन सुद्धा त्या ठिकाणी मळीन झालेले आहे. As Joel commands, not only don't rend your garments but rend your hearts. आणि प्रभू त्या ठिकाणी जसं त्यांनी म्हटलेलं आहे की प्रभू तुमचे कपडेच नाही तर मन सुद्धा शुद्ध करा. We may have to come before God rending our heart. आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये शुद्ध अंतःकरणाने येण्याची गरज आहे. Do you have any personal problem today? तर तुम्हाला आज काय वैयक्तिक समस्या Do आहे? you have any family problem तर today? तुम्हाला आज कुठली कौटुंबिक समस्या आहे? Let's come to God saying, Lord, here am I'm rending my heart and then coming before you. देवाला ही म्हणण्याची गरज आहे की प्रभू मी आज तुझ्या सानिध्यामध्ये येतो. प्रभू शुद्ध अंतःकरणाने तुझ्या सानिध्यात मी I येतो. repent before तुझ्या you. सानिध्यामध्ये येऊन प्रभू मी पश्चाताप करतो. I confess before you my sin, प्रभू Lord. तुझ्या सानिध्यामध्ये येऊन माझं पाप मी कबूल करतो. Touch me. मला स्पर्श कर. Change मला me. बदल. Change my surroundings. माझ्या परिस्थिती तू बदल. Change my relatives. आणि माझे संपूर्ण नातेसंबंध तू बदल. In this locking period, आणि या संपूर्ण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये we have lot of time. आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. We have lot of time to seek the Lord. देवाच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. When there was no lockdown, definitely we ran here, we ran there, we did this, we did 101 things. आणि ही ज्यावेळेस ही बंदी नव्हती त्यावेळेस आपण अनेक ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी इकडे पळ तिकडे पळ इथे धाव तिथे धाव अनेक गोष्टींच्या मागे आपण लागलो. Make this lockdown period for the glory of God. हा जो बंद जो काळ आहे लॉकडाऊनचा हा जो काळ आहे आपण देवाच्या गौरवासाठी वापरूया. To humble ourselves. स्वतःला लीन आणि नम्र करण्यासाठी. In one of the institution here, आणि या ठिकाणचं एक जे इन्स्टिट्यूट आहे one general superintendent was asking, why corona, brother? आणि एक पर्यवेक्षक त्या ठिकाणचे आहे आणि त्यांनी मला विचारलं की कोरोना का ब्रदर? I said, मी म्हणालो it is to crush the pride of human heart. ते ह्यासाठी आहे कारण मनुष्यांनी आपल्या मनामध्ये गर्व बाळगला आणि ते तुडवण्यासाठीच ही मरी आलेली आहे. We are boasting about our achievements. आपल्या मिळकतीबद्दल आपण घमंड करतो. We are boasting about our assets. जे काय आपली कमाई आहे त्याबद्दल आपण घमंड करतो. We are boasting about our talents. आपली जी काही कला गुण आहेत त्याबद्दल आपण घमंड We are करतो. boasting about our own property. आणि स्वतःची काही संपत्ती आहे त्याविषयी आपण घमंड करतो. We are boasting about our intelligence. आणि आपल्या ज्ञानाविषयी आपण घमंड करतो. We are boasting about our might and आणि power. आपल्या स्वतःच्या शक्तीबद्दल आपण त्या ठिकाणी घमंड करतो. We are boasting about our military आणि power. आपल्या सैन्याविषयी आपण घमंड करतो. We are boasting
about everything. प्रत्येक गोष्टीबद्दल आपण घमंड करतो That's where we need humbleness. आणि म्हणून आपल्याला नम्रतेची गरज आहे. We need to confess our sin of pride. आपल्याला आपल्या घमंड देवासमोर कबूल करण्याची गरज आहे. In Jeremiah says you are full of pride. आणि यिर्मयाच्या पुस्तकात आपण वाचतो, त्याला यिर्मया म्हणतो तू घमंडाने भरलेला आहेस Full of pride of your wisdom. आणि तुझ्या ज्ञानाचं घमंड तुला चढलेलं आहे. Full of pride of muscle power. आणि तुझ्या शक्ती सामर्थ्याचं शारीरिक शक्तीचं तुला घमंड चढलेलं आहे. So let us turn to God by this, leaving this pride. आणि म्हणून देवाकडे वळूया आहे आणि हा सर्व घमंड आपण एका बाजूला सोडूया. Let's commit our lives to the Lord right now. या क्षणाला आपलं जीवन आपण देवाच्या सानिध्यात आणूया. Let's say, Lord, here am I, touch me. देवाला म्हणूया की प्रभू मी इथे आहे, मला स्पर्श कर. As a family, we turn unto you and we declare fast unto you, Lord. आणि प्रभू एक परिवार म्हणून तुझ्या सानिध्यामध्ये येतो आणि प्रभू तू एक उपवास म्हणून आम्ही जाहीर करतो. As a people of God, let us turn to God and God will turn to us and He will heal us. He will heal our land also. आणि देवाचे लोक म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये आपण जाऊया आणि तो आपल्याकडे वळेल आणि निश्चित आपल्या संपूर्ण देशाला प्रदेशाला आरोग्याने भरेल. May God's grace be upon you. देवाची कृपा तुमच्यावर असो. May God's hand be upon us. देवाचा हात आपल्यावर असो. Please continue to pray for us आमच्यासाठी तुम्ही निरंतर प्रार्थना करा. as we have ashram ministry. जसे आम्ही आश्रमची सेवा चालवत We आहोत have children, staff, everyone. आणि आमच्याकडे लेकरं आहे, आमच्याकडे स्टाफ आहे. And then we need to see the children are as mighty men of God. आणि हेच लेकरांना आम्हाला देवाचे महान सेवक झालेला पाहायचं आहे. The boy Samuel served in the presence of God, growing in the Lord day by day. आणि आपण पाहतो की शमूएल बाळ त्या ठिकाणी मंदिरामध्ये देवाची सेवा करत असताना देवाच्या सानिध्यामध्ये दिवसेंदिवस तो वाढत होता. Same way we would like to see the children growing day by day for His glory. त्याचप्रमाणे ह्या लेकरांना दिवसेंदिवस देवाच्या गौरवामध्ये वाढलेला आम्हाला To पाहायचं आहे. establish kingdom of God wherever it is not, we need to see many younger generations coming up for God's glory and standing for God. आणि दिवसेंदिवस त्या ठिकाणी हे तरुण ज्यावेळेस वाढत आहेत, अनेक तरुण त्या ठिकाणी येऊन देवाच्या गौरवासाठी त्यांनी वाढावं ही आमची इच्छा आहे. May God's grace continue to be brewed upon the children. आणि या लेकरांना देवाची कृपा भरपूरने उतरो. Even all the staff should be equipped with the power of God. आणि संपूर्ण जो आमची जो स्टाफ आहे तो देवाच्या सामर्थ्याने भरला जावा. So we request you to pray for us. आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो, कृपा करून आमच्यासाठी प्रार्थना May करा. God's grace continue to spread all over wherever we go. आणि जिथे कुठे आम्ही जातो तिथे देवाचं सानिध्य त्या ठिकाणी उतरून यावं म्हणून प्रार्थना करा. We have outreach programs in different places. आमच्याकडे आउटरीचचे प्रोग्राम आहेत, आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जात असतो. We would like to see every program bringing blessing and deliverance to many people. आणि हा प्रत्येक कार्यक्रम लोकांमध्ये त्या ठिकाणी सुटका आणि त्या ठिकाणी संजीवन घेऊन येवं ही आमची प्रार्थना आहे. May God's grace continue to be upon each of us and use for God's glory. देवाची कृपा आपल्या प्रत्येकावर उतरो आणि त्याने त्याच्या गौरवासाठी आपल्याला वापरो. Let's commit ourselves into the hands of God. आपल्या स्वतःचं समर्पण आपण देवाच्या हातात करूया. Let's close our eyes and look God in prayer. आपले डोळे आपण बंद करूया आणि देवाच्या हातामध्ये स्वतःचं समर्पण करूया. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद Thank देतो. you for the word which is very plain and very straight to us, O Lord. आणि प्रभू, आजचं तुझं वचन आमच्यासाठी अगदी सरळ रीतीने आलेलं आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. You have spoken your word thousands of years ago. आणि प्रभू, हजारो वर्षापूर्वी तुझं वचन प्रभू तू आम्हाला दिलंय. But again your word is resounding that we may hear your word, obey it and confess our sin and turn unto you, Lord. आणि पुन्हा एकदा प्रभू तुझं वचन आमच्यासोबत बोललेलं आहे प्रभू, जेणेकरून आमचे पाप आम्ही कबूल करून प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये लीन आणि नम्र व्हावं. We pray that your name may be glorified in and through our lives. आणि प्रभू, आमच्या जीवनाद्वारे आमच्या जीवनातून प्रभू तुझ्या नावाचं गौरव हो ही आमची प्रार्थना आहे. We pray for each and every one who is here hearing this voice of God. आणि प्रभू, हा आवाज जे कोणी ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो. Touch them in the name of ख्रिस्त Jesus. येशूच्या नावामध्ये त्यांना स्पर्श कर. As a families, if they are hearing, let them be touched and their families be touched, O आणि एक God. परिवार म्हणून ऐकत असताना त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला तू स्पर्श कर. We would like to see your power flowing through every
every part of the body. आणि प्रभू तुझं सामर्थ्य तुझ्या शरीराच्या प्रत्येक भागातून व्हावं ही आमची प्रार्थना आहे. Some of them are sick. In the name of Jesus, stretch your almighty hand and touch them. आणि प्रभू त्यातले बरेचसे लोक आजारी आहेत, तुझा पवित्र हात पुढे करून त्यांना स्पर्श कर. There are so many who are in the bondages. In the name of Jesus, we break every bondage, O Father. प्रभू त्यातले पुष्कळशे बंधनामध्ये आहे, येशूच्या नावामध्ये आम्ही ते प्रत्येक बंधन मोडून काढतो. We pray that your name may be आम्ही glorified. प्रार्थना करतो प्रभू तुझ्या नावाचं गौरव हो. Touch everyone, heal them, and let there be complete deliverance in their families, in their personal lives, O आणि प्रभू God. त्यांना तू स्पर्श कर, तुझ्या आरोग्याने भर आणि संपूर्ण रीतीचं आरोग्य त्यांच्या कुटुंबात त्यांच्या परिवाराद्वारे वाहू दे. Help us to set aside our sins, personal and then corporate, and everyone's sin, O Lord. आणि प्रभू आमच्या जीवनामध्ये वैयक्तिक प्रभू सामाजिक असलेलं प्रत्येक बाब आमच्या जीवनातून दूर कर प्रभू. Help us to wear sackcloth and lament unto you, O प्रभू Father. ते गोरताट नेसून तुझ्या सानिध्यामध्ये बसून विलाप करण्यासाठी आम्हाला सहायता कर. Touch and glorify your name. प्रभू आम्हाला स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव कर. We give all the glory to you. आम्ही सर्व गौरव तुझ्या नावाला देतो. Let your name be glorified. तुझ्या नावाचं गौरव हो. Once again, thank you and worship you. आम्ही सर्व धन्यवाद तुला देतो, तुझी आराधना करतो. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे ही प्रार्थना विनंती तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर. Amen. Amen. Amen.